नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या एक विषय जो गाजतोय तो म्हणजे सुनेत्राताईंनी जे 10 मार्चला पत्र दिलेलं होतं ते पत्र खूप धुमाकूळ घालतंय. आता ते पत्र सुनेत्राताई मागे घेतील अशी देखील परिस्थिती आहे, कारण त्याच्यावरनं बऱ्याच गोष्टी घडू शकत आहेत. पण दुसरा एक मुद्दा गाजतोय तो म्हणजे बारामतीची पोटनिवडणूक. बारामतीबरोबर राहुरीची सुद्धा पोटनिवडणूक आहे, पण बारामतीच्या पोटनिवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. ते यासाठी कारण अजितदादांचं अपघाती दुःखद निधन झालं आणि त्यानंतर मग बारामतीची विधानसभेची जी जागा आहे ती रिक्त झाली. त्याचप्रमाणे राहुरीमध्ये सुद्धा शिवाजीराव कर्डिले जे आहेत त्यांचं आजारपणानंतर निधन झालं आणि तीही जागा रिक्त आहे. त्यामुळे आता दोन्हीही जागांसाठी जी पोटनिवडणूक होतीये ही पोटनिवडणूक 23 एप्रिलला त्याचं मतदान होणार आहे. आता 9 तारखेपर्यंत माझ्या मते सगळा फॉर्म जो आहे उमेदवारीचा तो सबमिट करण्याची तारीख ही 9 एप्रिलची आहे. त्यानंतर 12 तारखेपर्यंत का 13 तारखेपर्यंत फॉर्म मागे घेण्याची तारीख आहे आणि मग 23 एप्रिलला दोन्हीही राहुरी आणि बारामती या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. आता बारामतीसाठी अर्थातच उमेदवार आहेत, त्या म्हणजे स्वतः सुनेत्राताई पवार. सुनेत्राताई पवार यांनी नुकतीच आपण बघितलं की उपमुख्यमंत्री पदाची त्यांची शपथही झालेली आहे. त्या आज उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याच्या. आणि असं असतं की आता त्यांनी या पदाची शपथ घेतल्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये त्यांना विधिमंडळामध्ये निवडून यावं लागतं आणि त्याप्रमाणे आता ही बारामतीची जी पोटनिवडणूक होतीये त्याला स्वतः सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून उभ्या राहणार आहेत. त्याचप्रमाणे राहुरीमध्ये जर आपण बघितलं तर राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले जे आहेत त्यांचे जे सुपुत्र आहेत अक्षय कर्डिले ते उमेदवार म्हणून असणार आहेत. आता या दोन्ही जागांची पोटनिवडणूक आहे ही बिनविरोध व्हावी असं एक आवाहन मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सुद्धा केलेलं होतं आणि आजही मुख्यमंत्र्यांनी या पद्धतीचं आवाहन केलंय की या दोन्ही जागी बिनविरोध निवडणूक व्हावी. यासाठी कोणी उमेदवारी शक्यतो देऊ नये आणि महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये जर आपण बघितलं तर अशा पद्धतीची घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. मग त्यांनी त्याच्यामध्ये यांचं आबा पाटलांचं उदाहरण दिलेलं आहे. आर पाटील जे आहेत, आर पाटलांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या सुपुत्राला उमेदवारी देण्यात आली आणि त्यावेळेला सगळ्याच पक्षांनी हा निर्णय घेतलेला होता की ही निवडणूक बिनविरोध करायची. याचा संदर्भ हा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि मुख्यमंत्री असं म्हणतात की यापूर्वी असं घडलंय त्यामुळे या वेळेला सुद्धा या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आता या बिनविरोध होतील का, तर या दोन्हीही म्हणजे बारामतीची पोटनिवडणूक आणि राहुरीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होईल अशी आशा आता मावळलेल्या आहेत, आशा संपलेल्या आहेत. कारण याचं कारण असं आहे, कारण सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच म्हटलेलं आहे की सुनेत्राताईंच्या विरोधामध्ये आम्ही तर उमेदवार उभं करणार नाही आणि तो प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे शरद पवार गटाकडनं बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये कुठलाही उमेदवार राष्ट्रवादीकडनं तरी उभा केला जाणार नाहीये. परंतु आता याच्यामध्ये ट्विस्ट आलेला आहे तो म्हणजे काय की काँग्रेसनी ही ठाम भूमिका घेतलेली आहे की बारामतीमध्ये आम्ही उमेदवार उभं करणार, आम्ही राहुरीमध्ये सुद्धा उमेदवार उभे करणार, कारण आमच्याकडे एकतर उमेदवारांची संख्या सुद्धा आहे आणि आत्ता प्रशांत जगताप जे आहेत राष्ट्रवादीचे म्हणजे ते राष्ट्रवादीमध्ये होते आणि नुकतेच आता ते काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे प्रशांत जगतापांनी आजच एक प्रतिक्रिया दिलेली आहे. ही प्रतिक्रियामध्ये प्रशांत जगताप असं म्हणतात पुण्याचे की लोकशाहीच्या पद्धतीने जर आपण निवडणुकीकडे बघितलं तर लोकशाही प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीने बिनविरोध निवडणूक होणं हे काही चांगलं लक्षण नाही. त्यामुळे तिथे निवडणुका होऊ द्यात, एकमेकांच्या विरोधामध्ये उमेदवार उभे राहतील आणि जो निवडून येईल जे काही होईल ती गोष्ट समोर असेलच, पण बिनविरोध करणं हे काही लोकशाहीला धरून होणार नाही अशी एक भूमिका प्रशांत जगताप यांनी मांडली, म्हणजेच काँग्रेसनी मांडली. आणि हर्षवर्धन सपकाळ सुद्धा जे आहेत त्यांनी सुद्धा ही ठाम भूमिका घेतलेली आहे की बारामतीला आणि राहुरीला आम्ही आमचा उमेदवार देणार आहोत.
आता या दरम्यान असं झालेलं आहे की सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केलाय. आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका ही बारामतीच्या बाबतीमध्ये काय आहे हे समजू शकलेलं नव्हतं किंवा अजूनही ते समजलेलं नाही आहे. पण काल आजमध्येच सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन केलेला आहे की बारामतीच्या बाबतीमध्ये आपण विचार करावा आणि बारामतीमध्ये आम्हाला सहकार्य करावा, आपला उमेदवार आपण देऊ नये अशा आणि बिनविरोध व्हावी या दृष्टीतनं सुनेत्रा पवार यांनी फोन केलेला आहे. आता एक लक्षात घ्या की बिनविरोध करायची का नाही करायची. जसं सपकाळ म्हणतायत की लोकशाहीला धरून ही गोष्ट होणार नाही. एकीकडे मुख्यमंत्री तर म्हणतायत की महाराष्ट्राची संस्कृती जर आपण बघितली तर याच्यामध्ये अशापूर्वी गोष्टी झालेल्या आहेत. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये जर का आपण भावनिकदृष्ट्या बघितलं, अगदी मी सुद्धा खरंच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जेव्हा कोणाचं निधन झालेलं आहे आणि ती जागा रिक्त होते तेव्हा किती ठिकाणी बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत याचा मी सुद्धा सर्च मारलेला आहे. पण जो काही मला त्याचं उत्तर मिळालेलं आहे त्याच्यामध्ये एक आपण आबा पाटलांचं म्हणजे आर पाटलांचं एक उदाहरण जर आपण सोडलं तर बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे असं आपल्याला दिसत नाही. एक लक्षात घ्या, भावनिक आपलं मनामध्ये भावना असणं ही वेगळी गोष्ट आहे. अजितदादा आज महाराष्ट्राचे लाडके नेते होते, त्यांचं अपघाती दुर्दैवी निधन झालं. बरं, त्यांच्याच पत्नी सुनेत्रा वहिनी या उमेदवार म्हणून असणार आहेत. म्हणून या सगळ्याकडे आपण भावनिकदृष्ट्या बघतो. अगदी शिवाजीराव कर्डिलेंच्या बाबतीमध्ये सुद्धा हा निकष लावायला म्हणून हरकत नाही. शेवटी दोन व्यक्ती आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे आणि एक भावना म्हणून जर याच्याकडे बघितलं तर ती बिनविरोध व्हावी हे प्रत्येकाला वाटणं आहे किंवा त्या पक्षातल्या लोकांना वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण जेव्हा आपण राजकारण म्हणून याच्याकडे तटस्थतेने पाहतो किंवा एक महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतचा मागचा सगळा इतिहास पाहिला, एक लोकशाहीची मूल्य म्हणून जर का आपण निवडणूक प्रक्रियेकडे बघितलं तर आपल्याला हे दिसतं की बाबा रे, जरी भावना असली तरी पोटनिवडणुकीमध्ये अशा पद्धतीने उद्भवलेल्या प्रसंगांमध्ये जेव्हा पोटनिवडणूक होते त्याच्यामध्ये उमेदवारी दिली जाते आणि अगदी दोन उमेदवारांमध्ये लढत होऊन ती निवडणूक झाल्याचं देखील आपल्याला अनेक उदाहरणांमधनं सापडतं. त्यामुळे बिनविरोध व्हावी ही राष्ट्रवादी अजित पवार गटाची मागणी असू शकते, तसंच राहुरीमध्ये भाजपची एक भावना असू शकते. पण ही भावना आहे आणि भावनेनी जर विचार केला तर गोष्ट बरोबर आहे, पण तसं होताना दिसणार नाही आणि आत्ता तरी ती स्थिती नाही. म्हणजे राहुरी देखील आणि बारामती देखील बिनविरोध होण्याची शक्यता अजिबात नाही, कारण काँग्रेस आपले उमेदवार देत आहे. आता राहिला प्रश्न शिवसेनेच्या भूमिकेचा. शिवसेना बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या विरोधामध्ये उमेदवार देणार का किंवा सुनेत्रा पवारांच्या विरोधामध्ये प्रचारामध्ये उतरणार का, हे सगळं बघावं लागणार आहे. कारण अजित पवार जे आहेत, स्वर्गीय अजित पवार हे एकेकाळी उद्धव ठाकरेंचे त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी सुद्धा राहिलेले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे बारामतीच्या निवडणुकीकडे कसं बघतायत, ते काय निर्णय घेत आहेत, ही खूप उत्सुकता लागलेली आहे. पण आज मातोश्रीवर बैठक झालेली आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आणि ती बैठक ती राहुरीच्या दृष्टीनं झालेली आहे की राहुरीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आपला उमेदवार देईल, एकूण अशी स्थिती दिसतीये. आणि जर का राहुरीमध्ये शिवसेनेने ठरवलं की आपला उमेदवार द्यायचा तर कदाचित असं देखील होऊ शकेल की बारामतीमध्ये काँग्रेस उमेदवार देईल आणि राहुरीमध्ये काँग्रेस आपला उमेदवार मागे घेईल आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला काँग्रेस तिथे प्राधान्य देऊ शकेल. त्यामुळे असं जरी घडलं तरी बारामती आणि राहुरी या दोन्ही निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे काय की अगदी उद्या परवाच हे चित्र स्पष्ट होणार आहे की बारामतीमध्ये कोण उमेदवार काँग्रेस देत आहे, राहुरीची जागा काँग्रेसच निवडत आहे का शिवसेना उद्धव ठाकरे गट निवडतायत, आणि मग 23 तारखेला शेवटी ही लढत होणार आहे. सुनेत्रा पवार आणि मग काँग्रेसचा कोण उमेदवार असेल त्यांच्यामध्ये, तिकडे अक्षय कर्डिले आणि त्याच्यासमोरचा प्रतिस्पर्धी कोण असेल त्याच्यामध्ये, आणि मग त्याच्यानंतर निकाल येईलच समोर. परंतु आत्ता जी मागणी होतीये बिनविरोधाची, तर ही बिनविरोधाच्या मागणीकडे आत्ता तरी ही मागणी पूर्ण होतीये किंवा होईल अशी स्थिती आपल्याला दिसत नाहीये. काँग्रेसची ठाम भूमिका आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं बारामतीच्या बाबतीमध्ये मात्र काय मत पडतं आहे, त्यांची त्या दिशेनं कशा पद्धतीने ते बारामतीच्या निवडणुकीकडे बघतायत हे बघणं मात्र खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.